रामकृष्ण हरी मंडळी, आपल्या भक्ती चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. हिंदू धर्मात संकष्टी चतुर्थीला विशेष महत्त्व आहे. अधिक मासाच्या कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीला विभुमन संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखलं जातं. अधिक मास दर 3 वर्षांनी एकदा येतो, त्यामुळे ही संकष्टी चतुर्थीसुद्धा दर 3 वर्षांनी एकदा येते. या दिवशी विधीपूर्वक गणपतीची पूजा केली जाते आणि उपवास देखील केला जातो. असे मानले जाते की हे व्रत केल्याने सर्व अडचणी दूर होतात आणि जीवनात सुख समृद्धीच्या संधी निर्माण होतात. यावेळी अधिक मासातील 3 आणि 4 जून दरम्यान येणाऱ्या संकष्टी चतुर्थीच्या तारखेबद्दल थोडासा गोंधळ आहे. त्यामुळे ज्योतिषी यांच्याकडून विभुवन संकष्टी चतुर्थीची तारीख, चंद्रोदयाची वेळ, शुभमुहूर्त आणि पूजेच्या पद्धतीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया. संकष्टी कधी चतुर्थी कधी आहे? अधिक मासाच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी बुधवार दिनांक 3 जून रोजी रात्री 9:22 सुरू होणार आहे. चतुर्थी तिथी दुसऱ्या दिवशी गुरुवार 4 जून रोजी रात्री 11:31 चालेल. चंद्रोदयाची वेळ 3 तारखेला असल्याने संकष्टी चतुर्थीचा उपवास याच दिवशी केला जाईल. या उपवासादरम्यान चंद्राला अर्घ्य अर्पण करण्याला विशेष महत्त्व आहे. म्हणूनच चतुर्थी 4 जून रोजी दिवसभर असूनही चतुर्थीचं जे व्रत आहे ते 3 जून रोजीच केलं जाणार आहे. संकष्ट चतुर्थी चंद्रोदयाची वेळ संकष्ट चतुर्थीच्या दिवशी म्हणजेच चंद्रोदय 3 जून रोजीच 10:04 होईल, म्हणजे उद्या. उपवास करणारे यावेळी चंद्राचे दर्शन घेऊन त्याला दूध व जलाने अर्घ्य देऊ शकतात. चंद्राची पूजा केल्यानंतर गणपती बाप्पाची व आरती करावी, मग नंतर व्रत सोडावं. संकष्ट चतुर्थीला चंद्रदर्शन महत्त्वाचं मानलं जातं. असं केल्याने कुंडलीतील चंद्राची स्थिती मजबूत होते आणि जीवनात सुख व शांतीसाठी संधी निर्माण होतात. संकष्ट चतुर्थीची पूजा विधी आता आपण बघणार आहोत. बघा, संकष्ट चतुर्थीला म्हणजेच उद्या सकाळी लवकर उठून अंघोळ स्नान करायचं आहे आणि स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत. या दिवशी लाल किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान करणं शुभ मानलं जातं. गणपती बाप्पाला पंचामृताने नाही जमलं तर साध्या पाण्याने म्हणजेच जलाभिषेक करावा. त्यानंतर अष्टगंध लावावं व गणपतीला दुर्वा अर्पण कराव्यात. तसंच जास्वंदीचं फूल असेल तर ते आवर्जून अर्पण करावं. गणपतीला या दिवशी तिळाचे लाडू किंवा मोदकांचा नैवेद्य दाखवायचा असतो. त्यानंतर धूप, दीप, आरती, देवाची पूजा करावी. अर्थात हे सगळं करण्याआधी आपल्या देवघरातील देवांची पूजा करून घ्यावी. गणपती स्तोत्र म्हणावं. गणपती मंत्राचा ओम गणगणपती नमः या मंत्राचा जप करावा. सर्वात शेवटी आरती म्हणावी आणि देवाला नैवेद्य दाखवून प्रसाद वाटावा. संध्याकाळी पुन्हा संकष्ट व्रताची कथा वाचून चंद्रोदय झाल्यानंतर आरती करावी व उपवास सोडावा. या व्रतामुळे गणपतीची कृपा लाभते आणि जीवनातील सर्व संकटे देखील दूर होतात. आता गणपतीला गणाधिपती म्हणजे सर्व गणांचा अधिपती मानलं जातं. त्यामुळे या दिवशी त्याची पूजा केल्याने सर्व प्रकारच्या समस्यांवर मात करता येते. हे व्रत केवळ शारीरिक आणि मानसिक शांतीच देत नाही, तर घरामध्ये सकारात्मक ऊर्जा म्हणजेच पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण करतं असं देखील मानलं जातं. संकष्ट चतुर्थी व्रताची कथा मी तुम्हाला आता सांगते आहे. पुरातन काळी कृतवीर्य नावाचा एक राजा होऊन गेला. त्याच्या राणीचं नाव सुगंधा देवी होतं. त्याच्या राज्यात समृद्धी होती. राजाकडे सर्व प्रकारचे वैभव होते, पण त्याच्या पोटी संतान नव्हते, म्हणजे मूलबाळ नव्हतं. राजाने खूप दान धर्म केला, पण तरीही संतानाची प्राप्ती काही त्याला झाली नाही. राजा राणी उदास होते. ते तीर्थयात्रा करू लागले. एके दिवशी राजाच्या स्वप्नात वडील आले आणि त्यांनी गणेशाची आराधना करावयास राजाला सांगितले. संकष्टी चतुर्थीचे व्रत करा असे मार्गदर्शन केले. राजाने सकाळी उठून तो दृष्टांत आपल्या राणीला म्हणजेच त्याच्या पत्नीला सांगितला. राणीला अतिशय आनंद झाला. राजा राणीने जाणकारास व्रताची माहिती विचारली. जाणकाराने सांगितले की दर महिन्याच्या पौर्णिमेनंतर
चतुर्थी तिथी येते. तिला संकष्ट चतुर्थी असं म्हटलं जातं. व्रत करणाऱ्याने या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठावं, तिळाचं उटणं लावून स्नान करावं, दिवसभर उपवास करावा, श्री गणेशाचे नामस्मरण करावे, दूध व फळे खाऊन राहावे, रात्री चंद्रोदयाच्या वेळी गणपतीची पूजा करावी, चौरंगावर अथवा पाटावर गणपती बाप्पांची मूर्ती ठेवावी, अभिषेक करावा, अभिषेकाच्या वेळी गणपती अथर्वशीर्षम म्हणावे, दुधाचा अभिषेकही करावा, लाल गंध लावावं, तांबडी फुलं अर्पण करावीत, 21 दुर्वांची जुडी आणि शमीपत्र आवर्जून बाप्पांना वाहावीत, धूप व दीप लावून 21 मोदकांचा नैवेद्य दाखवावा, आरती मंत्रपुष्पांजली करावी, मनोभावे गणपती बाप्पांची प्रार्थना करावी, चंद्रोदय झाल्यावर चंद्राची देखील पूजा करावी, ओवाळणी करावयाची, मग चौरंग पाटावरील पूजा विसर्जित करावी, गणपती बाप्पाची मूर्ती जागच्या जागी ठेवून द्यावी, भोजन प्रसाद ग्रहण करावा. हे संकष्ट चतुर्थीचं व्रत 4, 7, 11 किंवा 21 वेळा करायचं. राजा राणीने या व्रताची शास्त्रशुद्ध माहिती समजून घेतली आणि भावयुक्त अंतकरणाने हे व्रत पूर्ण केले. श्री गणेशाच्या कृपाप्रसादाने त्यांना पुत्र झाला. या पुत्राचे नाव कार्तवीर्य असे ठेवले. हा मुलगा पुढे महान गणेश भक्त झाला. पुरातन काळापासून आजपर्यंत अनेक भक्तांनी हे व्रत केले व आपले कार्य सफल केले. तसेच आपले कार्य सफल होवो ही 7 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सफल संपूर्ण. आता मी तुम्हाला याची विधियुक्त पूजा संकष्ट चतुर्थीला कशी करावी ते सांगते. बघा, संकष्ट चतुर्थी व्रत तुम्ही संकल्पयुक्त देखील करू शकता. तुमची एखादी इच्छा असेल तर तुम्ही उद्याच्या संकष्ट चतुर्थीपासनं, मी आता जसं तुम्हाला या कथेमध्ये सांगितलं गेलं आहे की 5, 7, 9, 11 अशा मी चतुर्थी करेन, त्यासाठी तुम्ही आधी संकल्प घ्यायचा. आता उद्या सकाळी लवकर उठायचं, अंघोळ वगैरे करून घ्यायची, देवघरातल्या देवांची पूजा करून घ्यायची, तिळाचं उटणं लावून तुम्ही आंघोळ करायची, पिवळे किंवा लाल रंगाचे वस्त्र घालायचे, देवघरातल्या देवांची पूजा करायची, गणपती बाप्पांच्या मूर्तीवर शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा किंवा पंचामृताने केला तर अतिशय उत्तम. करत असताना अथर्वशीर्षम म्हणायचं. बघा, सेपरेट पाटावरती पूजा मांडू शकता, नाही तर देवघरामध्येच देखील मांडू शकता. सगळ्यात आधी दीपप्रज्वलन हे झालेलंच असावं, नंतरच पूजेला सुरुवात करावी. बघा, गणपती बाप्पांना कापसाचं वस्त्र, दोऱ्याचं जानवं आवर्जून घालावं. गणपती हे घरीच तयार करता येतं. गणपती बाप्पांना 21 दुर्वांची जोडी वाहायचीच आहे. त्याचबरोबर जास्वंदीचं फूल हे अर्पण करायचंच आहे. तिळाच्या लाडवांचा किंवा मोदकांचा नैवेद्य बाप्पांना हा दाखवायचाच आहे. गणपती स्तोत्र देखील म्हणायचं आहे. गणपती अथर्वशीर्षम देखील म्हणायचं आहे. 108 वेळा ओम गणपती नमः या मंत्राचा जप करायचा आहे. आणि बघा, दिवसभर दूध आणि फळं खाऊनच उपवास करायचा. रात्री चंद्रोदय म्हणजे चंद्राची पूजा केल्यानंतरच हा उपवास सोडायचा. गणपती बाप्पाची आरती परत संध्याकाळी सुद्धा करायची, नंतर हा उपवास सोडायचा. बघा, अशा तुम्ही तुमच्या इच्छेनुसार 7, 9, 11, 21 अशा चतुर्थी करू शकता. बाप्पा तुमची इच्छा नक्की पूर्ण करतील. मात्र त्याआधी फक्त पहिल्या चतुर्थीलाच तुम्हाला संकल्प घ्यावा लागेल. संकल्प घेताना उजव्या हातामध्ये 2 पडी पाणी घ्यायचं, हळदी कुंकू अक्षत फूल घ्यायचं, तुमचं नाव सांगायचं, तुमचं गोत्र सांगायचं, गोत्र माहीत नसेल तर कश्यप म्हणायचं, तुमची इच्छा बाप्पांना सांगायची आणि तुम्ही किती चतुर्थी व्रत करणार आहात ते सांगायचं. आणि आवर्जून ही जी कथा आहे ती कथा देखील रात्री एकदा वाचायची किंवा ऐकायची. मी जी तुम्हाला स्क्रीनवर दिलेली आहे मागे ती कथा. असं हे संकष्ट चतुर्थी व्रत तुम्ही करून बघा. बाप्पा तुमची चांगली इच्छा नक्कीच पूर्ण करतील. फक्त श्रद्धा आणि विश्वास हवा. बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा, दिवसभर जेव्हा उपवास करणार तेव्हा फक्त दूध आणि फळं खाऊन करा. त्या कथेमध्ये जे जसं व्रत सांगितलं आहे ब्राह्मणांनी, तसं राजा राणीला तसंच व्रत, त्याच पद्धतीने व्रत तुम्ही करून बघा. तुम्हाला नक्कीच त्याचा चांगला अनुभव येईल. आणि चंद्राला अर्घ्य द्यायला विसरायचं नाही. चंद्रोदयाची वेळ आपल्या कॅलेंडरवर असते, तर तांब्याच्या याच्यामध्ये स्वच्छ पाणी भरून घ्यायचं, थोडंसं दूध टाकायचं आणि चंद्राला तुम्ही अर्घ्य द्यायचं. ओम सोम सोमाय नमः हा चंद्राचा मंत्र म्हणून तुम्ही अर्घ्य द्यायचं. गंध अक्षदा फुलं चंद्राला अर्पण करायचं, धूपदीप दाखवायचं, चंद्राला ओवाळायचं आणि नंतर मग आपण जेवण करायचं असतं गणपती बाप्पाची आरती करून.
तर असं हे व्रत आहे, अगदी सुंदर आहे. तुम्ही करून बघा, तुम्हाला याचा नक्कीच चांगला अनुभव येईल. व्हिडिओची माहिती जर तुम्हाला आवडली, महत्त्वपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक नक्की करा.